उद्या वन साईड जिव्हाळा इन ॲक्शन असेल आणि उद्या राजेश कुराडे यांचा देखील वाढदिवस आहे, त्यामुळे अजून डबल धमाल. टीम SC मानाईनगर आता उठा, तुमची यानंतर मॅच आहे, तर एवढा आराम कराल आणि पुढची मॅच विसरून जाल. पुढचा सामना तुमचा आहे, लक्षात घ्या, विजयी संघाबरोबर. चला मॅच चालू करा. 15 मिनटं दिले तुम्हाला, लक्षात घ्या. दोन्ही टीम 5 वाजून 5 मिनटं झालेत. पहिलं षटक घेऊन भागवत लांबोर, कोंढाबाई 11 संघाचे गोलंदाज आणि समोर भरत कुराडे. चला प्लीज मॅच चालू करा. 5 वाजून 5 मिनिटाचा अवधी झालाय. पहिला चेंडू हलक्यात आणि टॅप केलाय. कव्हर्स आहेत ना, धाव प्राप्त होणार नाहीये. चांगल्या चेंडूचा चांगला सन्मान देत असताना भरत कुराडे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. लॉंग ऑन आहे तैनात, डीपला मिड विकेट तैनात केलाय, म्हणजे ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर. गोलंदाजी व्यूहरचना, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हलक्याताने खेळलाय. एक धाव प्राप्त होईल. या गतीमध्ये ज्यावेळेला परिवर्तन करतो ना एखादा गोलंदाज, त्यावेळेला फलंदाजाला देखील त्याच तत्परतेने खेळावं लागतं. आता एक डावखुऱ्या आताचे बॅटर स्ट्राईकवरती येतील. राजेश कुराडे, त्यांच्यासाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशी असेल? वर्तुळाच्या बाहेर कुठे 2 क्षेत्ररक्षक असतील? एक डीपला स्क्वेअर लेग आहे आणि लॉंग ऑफ तैनात केला राजेश कुराडे यांच्यासाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या 2 चेंडूवर 1 धाव झाली आहे. कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट आहे त्यांना, धाव प्राप्त होणार नाहीये. चांगली गोलंदाजी भागवत लांबोर यांची. अवघी 1 धाव खर्च केले पहिल्या 3 चेंडूवर आणि ही चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण ज्या वेळेला समोर 2 चांगले बॅटर असतात त्यावेळेला मात्र कुठेतरी अशा प्रकारची गोलंदाजी. पूल केलाय, डीप स्क्वेअर लेग आहे तैनात. चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर, सीमारेषा पार. मिस्टर BDPL राजेश कुराडे, पेटंट स्ट्रोक, षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 7 अंकांवर जाऊन पोहोचले. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 7 धावा धावफलकावर. डीपला स्क्वेअर लेग तैनात केला होता, परंतु त्याचे प्रयत्न अपुरे पडले, कारण ज्या फटका त्यांनी मिड विकेटला खेळला होता. आता लॉंग ऑन तैनात केलाय, डीप मिड विकेट आहे, म्हणजे एका षटकाराने क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत असताना आपण पाहतोय आणि बदल केलाय. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला. ह्या चेंडूवर देखील धाव प्राप्त होणार नाहीये. चांगली गोलंदाजी भागवत लांबोर यांची. 1 to go, 7 धावा धावफलकावर. सेवन रन्स ऑन बोर्ड. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, चायनीज कट. 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. बिनगडी बाद 8 शी बागसाई देवी घोषटवाडी प्रथमतः फलंदाजी करत असताना 8 धावा. सुरेश कुराडे सर गुणसंख्या लेखन म्हणून चांगली स्कोरिंग केली असताना दिवसभरामध्ये. संकेत कुराडे असतील, सुरेश कुराडे असतील, त्यांनी चांगलं काम केलंय आपल्या गावच्याच आयोजनामध्ये.
आणि जे बॅटिंग करतात भरत कुराडे त्यांनी आज जे समालोचन केलं ते देखील चांगलं. फुललेंचा चेंडू ऑन साईडला भिरकावून दिलाय. अप्रतिम टायमिंग आणि बॉटम हँडचा वापर उल्लेखनीय होता. 6 धावांसाठी षटकार. ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपचा हा चेंडू. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आणि स्वागत केलंय मनोज इंगळे यांचं या षटकाराने. चांगला कॅमेरा वर्क. 81-82 हॅशटॅग. फ्रंट फुटला येऊन हवेत खेळलाय. पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत भागवत. लांब बोल चुकी करणार नाहीयेत. चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकात आणि हा झेल देखील चांगला टिपलाय. पहिल्या सामन्याचे सामनावीराचे खेळाडू आहेत आणि सर स्पर्धा गाजवत आहेत. कॅचेस विन द मॅचेस. फ्रंट फुटला आले. पंच केला. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ तैनात होते. भागवत लांब ओव्हर. व्हॉट अ कॅच. हिमांशू नवसरे दाखल होत असताना क्रमांक 3 वर बॅटिंगची संधी प्राप्त झाली हिमांशू नवसरे यांना. आता या संधीचं सोनं करावं लागेल. दोन चेंडू अखेर. टीमची धावसंख्या धावफलकावर 14. एक गडी बाद 14. खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड विकेट आहे वर्तुळाच्या आतमध्ये. एक सिंगल प्राप्त होईल. हिमांशू नवसरे यांचं खातं उघडलं जात आहे. जोपर्यंत राजेश कुराडे खेळपट्टीवर आहेत ना तोपर्यंत एक मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. हे बघायचं की राजेश कुराडे किती चेंडू स्ट्राईकवरती राहतील आणि किती चेंडू स्ट्राईकवरती राहत असताना खेळ कसा करतील. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन. चांगला स्लोअर वन. चांगली गोलंदाजी मनोज इंगळे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि हा स्टॉक बॉल आहे. प्रत्येक गोलंदाजाकडे हा बॉल असायला पाहिजे. टीमची धावसंख्या धावफलकावर 15. 15 रन्स ऑन बोर्ड. हा स्लॉटमध्ये चेंडू आणि जाईल सर प्लॉटच्या बाहेर. झाडांच्या वरून अगदी जंगलामध्ये फेकून दिलाय. राजेश कुराडे पेटंट स्ट्रोक. श्री भागसाई देवी चषक षटकार. ज्या प्रकारे हा फटका खेळला राजेश कुराडे, ही ताकद आहे त्यांची, ही खासियत आहे त्यांची. आक्रमण करत असताना 21 धावा. सलगचा दुसरा 2 इन अ रो. आक्रमक फलंदाजी, कल्लात्मक फटका, दर्जेदार टायमिंग. मिस्टर BDPL राजेश कुराडे यांच्या बॅटमधून महत्वाच्या क्षणाला आलेत. 2 चेंडूवर 2 षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावर 27. 3 सलग आले तर युवा उद्योजक रुशल कदम फ्रेश फ्रोझन फूडचे सर्व यांच्या माध्यमातून 1001 रुपये. हा पहिला चेंडू ज्या वेळेला राजेश कुराडे स्ट्राईकवरती येतील त्यावेळेला त्याच्यावर नजर असेल. 1001 रुपयांचं पारितोषिक. 27-27. चला फास्ट करा, चला फास्ट करा प्लीज. तुम्ही 2 षटकं हाताळण्यासाठी अगदी 9 मिनिटं घेतलेत. चला स्पीडअप करा. विजयी संघ विपक्ष SCT मानाईनगर सज्ज राहायचं. या मॅच मध्ये कोण होईल विजेता, तिसऱ्या फेरीमध्ये दाखल कोण होईल हे बघणं खूप मजेशीर असेल. वैभव कदम स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन सज्ज होत असताना हिमांशू नवसरे ऑन स्ट्राईक.
पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग आहे तैनात, एक धाव प्राप्त केली जाते. चांगलं क्रिकेट. हिमांशू नवसर यांनी आपलं काम केलं आहे मी म्हणेन, कारण राजेश कोरडे यांना स्ट्राईक हवी होती, ती आले. 28-28. 28 मध्ये अजून किती जोडल्या जातील या 5 चेंडूवर? राजेश कोरडे किती चेंडू स्ट्राईकवरती राहतील यावर धावसंख्येचं गणित अवलंबून असेल. फुलटो चेंडू, सलगचा तिसरा, 3 in a row. रुशल कदम युवा उद्योजक यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक. राजेश कुराडे सेट ऑन फायर. 3 चेंडूवर 3 आलेत. राजेश कुराडे म्हणजे 1001 रुपये लागू झालेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 34. आणि उद्या देखील हे पारितोषिक आहे. 3 चेंडूवर तुम्ही 3 षटकार मारलेत, 1001 रुपये. रुशल कदम साहेब युवा उद्योजक, विकेट हॅट्रिक 2001 रुपये. सुनील विष्णू कुराडे साहेब. मजा आहे या स्पर्धेची, खेळाडूंची मजा आहे विशेषतः. चौथा 4 in a row, सलगचा चौथा धमाकेदार षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 40 धावा धावसंख्या होती. कुठे आता धावसंख्या मात्र भरारी घेते. जशी मुख्य शहरामधून हायवेला गाडी जाते आणि गाडीचा स्पीड वाढतो ना, तशी धावसंख्येचा आता स्पीड वाढलाय. पाटण तालुका क्रिकेटचा बकासूर का म्हटलं जातं? पाचवा 5 in a row, कमालीचा फटका. राजेश पांडुरंग कुराडे यांच्या बॅट मधून घोषटवाडीचा प्राण दाखवणार येतोय षटकार. 46 धावा. 6 चेंडूवर 6 येतील का? हा विक्रम नोंद केला जाईल का? हे पाहणं मजेशीर असेल. बेस्टर PTPL आहेत, त्यांचाच वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा. काय बॅटिंग केले, आक्रमक विध्वंसक फलंदाजी. अजून एक जर आला तर मात्र 6 चेंडूवर 6 षटकार होऊ शकतात. कमबॅक करावं लागेल वैभव कदम यांना. सन्मान दिलाय इथे मात्र. ज्या प्रकारे पहा, एक धाव मात्र प्राप्त केली जाते. एक सिंगल धाव. सुपला खेळण्याचा प्रयत्न. 5 चेंडूवर 5 षटकार आले आणि त्यानंतर मात्र एक धाव प्राप्त होते. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. 47 धावा धाव फलकावर. चला चेंडू द्या प्लीज. हेच मैदान अतुल भालेकर यांची आठवण आली. त्यांनी देखील 5 चेंडूवर 5 षटकार ठोकले होते. शेवटच्या चेंडूला सन्मान दिला होता आणि राजेश कोरडे यांनी देखील हा विक्रम करण्याची संधी होती, परंतु ती संधी मात्र त्यांनी सांगितलं की या मी सन्मान देतोय, या क्रिकेटचा सन्मान असतो. परंतु पहिले गोलंदाज वेगळा होता, गोलंदाज वेगळा होता, मारायला हरकत नव्हती. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र प्राप्त होते. हिमांशू नवसरे अंडरआर्म पद्धतीने एक धाव प्राप्त केले. इथे पहा, इथे काय घडलंय आणि इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय राजेश कुराडे यांनी आणि फलंदाज धावबाद. 48 धावा धाव फलकावर. 49 लक्ष या मॅच मध्ये विजयासाठी असेल. अर्थातच कोंडावळे 11 आणि नाबाद 39 धावांची विध्वंस खेळी केले राजेश कुराडे यांनी. 49 रन्स टू विन टीम कोंडावळे 11. दिलावर भाई आणि अशू विश्वकर्माजी यांचा आपण सन्मान घेत आहोत आयोजन कमिटीच्या माध्यमातून. मी विनंती करेन दिलावर भाई, अशू विश्वकर्माजी या आपला सन्मान असा आपण स्वीकार करायचा आहे. 49 करायचा आहे. 5 लाख. त्याचबरोबर अक्षय शेठ महात्रे, अनिकेत शेठ महात्रे यांचा मी मनापासून आभार व्यक्त करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून
सातत्यपूर्ण पाटण तालुका क्रिकेटला जे प्रेम लाभले आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने त्यांच्या आशीर्वादाने हे आरएसए गोटिवलीचं मैदान आपल्याला सातत्याने प्राप्त होतं. पुन्हा एकदा आम्ही संपूर्ण आयोजन कमिटी आणि पाटण तालुका क्रिकेटच्या माध्यमातून अक्षय शेठ महात्रे, अनिकेत शेठ महात्रे यांचा विशेष विशेष धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद लव जाधव सर. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र पाहायला गेलं तर एका बाजूला कोंडावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये गोष्टवाडी टार्गेट सेट केलंय. अर्थातच 49 धावांचं जिथे महत्वपूर्ण खेळी राहिली ते म्हणजे राजेश कुराडे, मिस्टर PTPL पाटण तालुक्याचा बकासूर या नावाने चर्चेत असणारा हा खेळाडू मात्र पाहायला मिळतोय. आणि त्यांच्याच आयोजनातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा श्री वाघजाई देवी चषक 2025 हे भव्य दिव्य असं हे आयोजन आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धामध्ये जात असताना मात्र लक्ष्य 49 धावांचं असताना सलामीची प्रारंभिक जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अक्षय आणि सोन्या. मॅचला होईल सुरुवात. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. यानंतर शेवटची मॅच असेल विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात मानाई नगर. 3 षटकांची मॅच आणि गोलंदाजी ट्रॅकवरती भरत खुराडे. पहिला बॉल, पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव प्राप्त होते. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने खातं अकाउंट ओपन होत असताना मात्र पाहायला मिळतोय श्री गणेशा झालाय. आणि मॅचला गती द्या थोडीशी. वेळेचं निर्बंध आहे मित्रांनो. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. ऑन साइडला पिकअप शॉट बॉलला पाठवून दिलंय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. एक दमदार स्ट्रोक खेळला जरूर आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. अप्रतिम झेल. एक तेरी एक मेरी जशास तसं दिलंय उत्तर. सुनील यांनी पकडलाय झेल. फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का टीम कोंडवळे संघाला. संदेश इंगळे अंडर 17 मध्ये भारतीय संघामध्ये ज्याची निवड झाली तो मात्र इनेट नंबर 3 मध्ये दाखल झालाय.
चांगला खेळ करावा लागेल. लक्ष मोठं आहे, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. या मॅच मध्ये राहायचं असेल ना तर चांगला खेळ करणं कुठेतरी गरजेचं असेल या खेळाडूला. परंतु समोर भरत आहे. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला वळवलाय. राजेश अगदी वेगाने येतोय बॉल पर्यंत, फेकीचा प्रयत्न जरूर चांगला पाहायला मिळतोय. तिथे आपण जर पाहायला गेलं ना तर एक धाव प्राप्त झाली आहे सिंगलच्या मदतीने. संदेश खातं अकाउंट ओपन झालंय. संघाच्या खात्यामध्ये देखील एक धाव ऍड झाली आणि टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 49चं टार्गेट घोषटवाडीने सेट केलं होतं, त्याचाच पाठला करणारा संघ आपण बघतोय कोंडावळ 11. अक्षय याच्यासाठी हा बॉल शॉर्ट बॉल होता, त्याला पुल केलं आणि बॉलला गुल केलाय. मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर येतोय श्री वाघजाई देवी चषक षटकार. शेवटचा बॉल आहे. टीमची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. दोन्ही तुल्यबळ संघातली लढत मात्र नक्कीच पाहायला मिळते, कारण दोन्ही टीम चुरशीचे आहेत. एक टीम आयोजक टीम म्हणून आपण बघतोय त्यांचंच आज आयोजन, परंतु दुसऱ्या बाजूला एका बाजूला आपण पाहायला गेलं तर कोंडावळ 11. अंतिमचा बॉल भरत यांचा. हाफ ट्रॅकर बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, नाका समोरून आणि काना मागून चाकते रोचा इशारा दिलाय. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती 14. भरपूर सारे प्रेक्षक जोडले जात आहेत. नक्कीच प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मित्रांची मैफिल, भरपूर सारे मित्र भेटल्यानंतर पाहू शकता तुम्ही. आणि क्रिकेट आणि ही मैफिल खूप चांगल्या पद्धतीने रंगली जाते. हा आनंद कुठेच भेटत नाही, फक्त या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि संपूर्ण या स्क्रीनवरती आपण बघू शकतात ही संपूर्ण मान्यवर मंडळी आणि हे सर्व मित्र परिवार. ओहो, जबरदस्त फटका फसलाय, परंतु अप्रतिम झेल निलेशच्या माध्यमातून पकडले. आणखीन एक मोठा धक्का लागतोय. संदेशचे प्रयत्न पडतायत अपुरे. अगुडब्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. टीमची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढली आहे. एक टप्पा घेत, 2 टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो तो चौकार. 4 धावा प्राप्त होतील. हो, जबरदस्त स्ट्रोक, इन साइड आउट
थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा पॉवर देणारा हा बिग ब्लास्ट षटकार. पंचवीस धावा, 25. हो, फटका बसलाय, परंतु बॉल चाललाय डी झोन मध्ये. एक धाव मात्र प्राप्त होईल. अडकला बॉल. घ्या नवीन. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू. शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय जरूर, पाहावं लागेल. शुभम आहे आणि शुभमचे प्रयत्न पडतायत कमी आणि इथे मिळते 4 धावांची हमी. येतोय तो चौकार. चौकार गेला आणि त्यानंतर मात्र संकेतने डोक्याला हात लावला. हे काय घडलंय? चौकार आलाय. कुठेतरी हा चौकार रोखणं महत्वाचं होतं. येणारे 6 चेंडू आणि आता 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 21 धावा. 6-21 समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. म्हणजे अंतिमचं षटक हे भरपूर महत्वाचं असेल. जबाबदारीचं महत्वाचं षटक. 6 चेंडू, माफ करा, 19 धावांची गरज आहे. 6-19. 6 चेंडू 19 धावा. त्यामुळे हे षटक भरपूर महत्वाचं असणार आहे. स्ट्राइक रोटेट होईल की भागवत आपल्याकडे स्वतःकडे स्ट्राइक ठेवेल आणि हे 19 धावा कंप्लीट करेल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. समोर एक कडवं आव्हान आहे. राजेश कुराडे भरपूर सारा अनुभव गाठीशी आहे. त्याला माहिती आहे अंतिमचं षटक कशा पद्धतीने हाताळायचं आहे. पाहूया. येणारे 6 चेंडू आणि गरज आहे 19 धावांची. 6-19 ची गरज असताना मात्र पाहावं लागेल. हा बॉल आलाय तो डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट बॉल आला. आता 5 चेंडू 19 ची गरज आहे. महत्वपूर्ण मॅच आणि महत्वपूर्ण मॅचेस मध्ये आपण जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर मोठे फटके मारायला लागतील मित्रा. चला स्पीडअप घ्या प्लीज. पाच 19 हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुढचा बॉल हो, खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र जरूर होता. पायावरती आदळलाय, परंतु एक धाव मात्र घेतली गेली आहे. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही एक धाव धावफलकावरती ऍड होईल. टीमची धावसंख्येमध्ये मात्र भर पडेल. एक धाव आली आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 31 या धावसंख्येवरती. आता येणारे 4 बॉल 18 ची गरज, त्यामुळे मोठे फटके येणं गरजेचं आहे. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सीधी बॅट, नो बकवास. क्लिअर केलाय अक्षय इंगळे याच्या बॅट मधून. षटकार हेच करायचं होतं आणि तेच भागवतने केलं. स्ट्राइक रोटेट केली आणि त्यानंतर स्ट्राइकवर अक्षय आला आणि अक्षयने हा षटकार लगावला. आता 3 बॉल 12 ची गरज आहे. 3-12 असं हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सोडून दिलाय. पंच वळतायत. इट इज व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. 3-11. 3-11चं हे समीकरण. पुन्हा एकदा खराब दिशा, खराब लाईन. आणखीन एक व्हाईट बॉल.
3 चेंडू आता 10 हॅलो हॅलो 3 चेंडू 10ची गरज. बॉल हवेत आहे. कॅच होणं महत्वाचं आणि वॉट अ कॅच. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द डे, मॅच ऑफ द डे. आकाशने पकडलाय झेल आणि संपतोय तो अक्षयचा खेळ. मोक्याच्या क्षणी विकेट आली आहे. जबरदस्त बॅटिंग राहिली आहे अक्षयच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल. शेवटपर्यंत झुंज दिली या खेळाडूने. अप्रतिम. दोन चेंडू 10 म्हणजे एक षटकार, एक चौकार किंवा 2 षटकार देखील चालतील. एकच धाव आली आहे. त्यामुळे हा सामना पूर्णपणे गोष्टवाडी संघाकडे सध्याच्या स्थितीमध्ये झुकताना पाहायला मिळतोय. आणि याचसाठी मात्र अंतिमचं षटक राजेश कुराडे यांनी घेतलं होतं. आणि त्याचमुळे अंतिमचं षटक त्यांनी हाताळलं. ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि हा सामना जिंकलाय अर्थातच घोषटवाडी संघाने. चला टॉससाठी या माणाईनगर आणि घोषटवाडी